रब्बी हंगामातील ज्वारी या पिकामध्ये जवळपास भरपूर मेहनत केल्यानंतरही काहीसे ते 7 क्विंटल ज्वारी एकरी होत असते। याच माध्यमातून जवळपास अशोक पांढरे जालन्यातील अतिशय कष्टाळू शेतकरी याने एक विक्रमी उत्पादन घेतलेले आहे। अर्ध्या एकरामध्ये 1.5 किलो ज्वारी पेरून किंवा लावून यांचे विक्रमी उत्पादन घेतलेले आहे। 12 क्विंटल ज्वारींचे अर्ध्या एकरामध्ये उत्पन्न काढलेले आहे। याबद्दल आज आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा व मुलाखत घेणार आहोत आणि त्यांच्या शेतामध्ये कशा पद्धतीचे पीक आलेले आहे याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्वारीच्या निवडक बियाण्याच्या माध्यमातून अशोक पांढरेने जालन्यातील एक नवा इतिहास उभा केला आहे। तब्बल 1.5 एकरामध्ये हा ज्वारीची लागवड करून 12 क्विंटलाचा विक्रमी अवरेज यांनी काढलेला आहे आणि अतिशय कष्टाळू शेतकरी असून एक अनोखा प्रयोग करून त्यांनी या प्रयोगामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि पंचक्रोशीमध्ये यांनी एक वावा करण्यासारखं एक मोठं कार्य केलेलं आहे। त्या पंचक्रोशीमध्ये त्यांची चर्चा चालू आहे। असंच माहिती मिळाली मला, पारशिवून आणलं मी हे बियाणं, त्या शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट केला। ते म्हणजे माझ्याकडे असं बियाणं आहे की एका एकर मध्ये 40 गोण्याच्या वरी होती। म्हणलं कोणतं आहे ते? म्हणजे मी निवडून तयार केलेलं। मला हे बियाणं तयार करण्यासाठी 4 वर्ष लागले। मग आणलं मी ते, काय भाव आहे म्हणलं, ते म्हणजे 200 रुपये किलो। मग 1.5 किलो बियाणं आणलं, 20 गुंठ्यात याची लागवड केली। अशोक पांढरेंनी ज्या बियाण्याची लागवड केली आहे जवळपास त्या बियाण्याच्या कणसांची लांबी 9 इंचापर्यंत आहे आणि पंचक्रोशीतील सर्व शेतकरी हे पाहण्यासाठी यांच्या शेतामध्ये जात आहेत आणि अनोखा प्रयोग हे पाहत आहेत आणि जवळपास हे विक्रमी उत्पन्न झालेले आहे। त्यांना म्हणजे ज्वारी मोठी वाटली, ठोकर वाटली आणि त्याच्यामुळे निश्चितच ॲव्हरेज मध्ये फरक पडेल। किमान 20 गुंठ्यामध्ये 20 ते 25 क्विंटलचा ॲव्हरेज देईन असं मला वाटतं। आणि एका झाडापासून कमीत कमी 10-12 झाडांना फुटव्या मारलेल्या आहे एका बियाण्यापासून। एका झाडा म्हणजे एका बियाण्यापासून 10 झाडं तयार झाली ज्वारीचे फुटवे मारून। यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ज्वारीची निवड केली आणि बार्शीतील एका शेतकऱ्याकडून त्यांनी स्वतः घरी तयार केलेल्या ज्वारीच्या वाणाची त्यांनी निवड करून भरघोस उत्पन्न घेणारे ज्वारीचे वाण त्यांनी वाणाची लागवड केली आणि भरघोस उत्पन्न देणारे हे वाण त्यांनी स्वतःच्या शेतात लावले। घेतो आहोत त्यामध्ये त्या ज्वारीमध्ये आणि ह्या ज्वारीमध्ये नक्कीच 3 पटीने फरक दिसून येत आहे। आणि इथं पाहिल्याच्या नंतर असं आपली ज्वारीचे कणीस जे लहान आहे आणि ह्या ज्वारीचं कणीस असं मोठं आहे, तर एकरी यामध्ये 25 ते 30 क्विंटल ज्वारी होण्याची शक्यता इथं आल्याच्या नंतर पाहिल्याच्या नंतर जाणवत आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांनी पण याचा फायदा घ्यायला पाहिजे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा करतो। मी गोविंद झरे, तुम्ही पाहतात माझा आवाज हा यूट्यूब चॅनल आणि पुन्हा भेटूयात अशा नवीन माहितीसह। तोपर्यंत या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा।